तर बघूया मित्रांनो, तनुज आज फर्स्ट टाइम स्वतः बनवते पिझ्झा. फक्त ट्राय विदाउट ओव्हन, विदाउट बटर पेपर. तर हे मी मैद्याचं बनवून घेतलेले. सगळा खेळ ह्याच्यावरच आहे. हा एकदम परफेक्ट बनला पाहिजे तरच तो एकदम सॉफ्टली बनेल. किती खोट आनंद, ते ऑलरेडी सोललेलेच भेटलेत. मी ब्लिंकिट वरून ऑर्डर केलेत ते. काय खोटं बोलती, बापरे. डो बोलतात पण हे डो पसरत का नाही. आता आपण ह्याला मम्मा काय आलं? चटका लागला. आय होप सो की छान झालेला असावा. गणपती बाप्पा मोरया. 1 2 3. सो हाय हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. सो जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मी पिझ्झा बनवणार आहे. तर माझा बर्थडे असल्यामुळे मी काही त्या दिवशी स्किप केलं. पिझ्झा बनवायला आणि खायला मला खूप जास्त आवडतो, बट छान बनला पाहिजे फक्त. तर बघा, आपले इन्ग्रेडियंट जे आहेत ते सगळे मी रेडी करून ठेवले. त्याच्यामध्ये ऑरिगॅनो आहे आणि हे सगळे जे वेजेस मला लागणार आहेत ते सगळे मी चॉप वगैरे करून घेतले छोटे छोटे. आणि ह्याच्यामध्ये मी पिझ्झा पास्ता सॉस घेऊन आले. हे टोमॅटो सॉस आहे आणि आपले हे व्हेज मायोनीज आहे आणि ते चीज. ह्यासाठी लय पळलं. त्या चीज साठी खूपच पळलंय. आणि त्याचा जो पिझ्झा बेस आहे ना, मी तुम्हाला दाखवते, बघू शकता तुम्ही. तो सुद्धा मी घरीच बनवलेला आहे. सगळा खेळ ह्याच्यावरच आहे. हा एकदम परफेक्ट बनला पाहिजे तरच तो एकदम सॉफ्टली बनेल. आणि सेकंड थिंग अशी आहे की माझ्याकडे नाहीतर बटर पेपर आहे, कारण की मी ते आणायचं एंड टायमिंगला विसरले. तर मी आता काहीतरी ऍडजस्ट करते, फक्त ते व्यवस्थित बनावं. तर तुम्हाला काय वाटतंय, इतकं सगळं मी बनवलेलं आहे, तुम्ही माझे ब्लॉग्स बघता, तर तुम्हाला काय वाटतंय, मला पिझ्झा जमणार आहे की नाही? मला सिरियसली सांगते, जर मला येत असलं तर मी ओपनली बोलते की मला येतंय म्हणून. तर ह्याच्यावर मी काय गॅरंटी नाही. प्रयत्न आहेत आपले. फक्त ट्राय विदाउट ओव्हन, विदाउट बटर पेपर आणि त्याच्यावर ते ब्लॅक ऑलिव्ह पण यूज करतात. तर ते एकदम असे कडू कडू लागतात, एकदम टेस्टलेस असतात ते, म्हणून ते मला काय ते आवडत नाही. मी ते आणले सुद्धा नाही. तर आपले या फक्त वेजेसनीच आपण बनवणार आहोत. सो आता 10 मिनिटं ह्याला बघू. तुम्हाला मी आधी डो दाखवते. तर हे मी मैद्याचं बनवून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय काय टाकलं होतं? ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते काय टाकले. मी 2 वाटी मैदा घेतलाय, अर्धा चम्मच साखर घेतली, अर्धा चम्मच बेकिंग पावडर घेतलाय आणि त्याला मळण्यासाठी दही यूज केलंय. ओके. पाणी अजिबात यूज केलेलं नाहीये. आणि मग मळून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी तेल टाकून त्याला एकदम आपण पुरणपोळीसाठी कसं पीठ मळतो तसं मळून घेतलंय. आता त्याला 10 मिनिटं रेस्टला ठेवले. तर रेस्ट त्याचा झाल्याच्या नंतर, कारण त्याला खूप धुतले आता मी इथे थळ्यावर असं असं धुतले, तर त्याला आता आराम करू द्यायचा 10 मिनिटं आपण. मग त्याच्यानंतर ही 2 प्लेट्स मी बनवून ठेवलेत, कारण मी एक संघच दोन्ही बनवणार आहे. अच्छा, ह्याला काय लावले असं चिकट? तेल तेल का दिसतंय? मी सगळं त्याला ऑइलनी ग्रीस केलंय सगळं. ओके, लय हुशार झालीस. कारण की ते खाली मैदा आहे ना, चिकटला नाही पाहिजे फक्त. आता हे बघा कसं पीठ लागले. मी वॉश करून घेते आणि 10 मिनिटांनी बघू. आणि तुम्ही बघू शकता, तवा सुद्धा मी प्री हीटला ठेवलाय. जसं आपण ओव्हन ठेवतो ना प्री हीट साठी, तसं ठेवलेलं आहे. एकदम गरम होऊ द्यायचं आपल्याला. तर बघूया मित्रांनो, तनुज आज फर्स्ट टाइम स्वतः बनवते पिझ्झा. याच्या आधी आनंदी बनवला होता, लय वर्ष झाले त्याला. म्हणजे 2-3 वर्ष झाले असते ना, आम्ही काय पिझ्झा बनवलाच नाही. सगळं करपून टाकायचं, सगळं करपून टाकायचे, पण छान बनवायचे. प्रयत्न बनवून तर दिला ना यार, असं काय बोलतेस? तर बघूया आता हा वाला पिझ्झा कसा लागतोय आपला. तुम्ही विचार करतात की वेजेस छोटे छोटे का कट केलेत? कारण जेव्हा आपण पिझ्झा खातो ना, तर मोठे मोठे त्याचे बाईट असले तर ते असे पडतात खाली, तर ते नाही आवडत मला. ती बघ कशी बघायची, तक दिसतंय का? लपून लपून चाललंय बघा. सो मी एकदम छोटे छोटे कट केलेले आहेत. आणि मला कॉर्नवाला पिझ्झा खूप जास्त आवडतो, तर मी कॉर्नवाला बनवणार आहे आज. सेटअप वगैरे सगळा झालेला आहे, बघू शकता तुम्ही. कांदे वगैरे सगळं मीच कट करून दिलंय. एवढं सांगायची गरज होती आता कट केलं तर? हा, आयतच आता बसणार आहे ना, आयतच करणार आहे आता. सगळं माझ्याकडून तर करून घेतलं. हे बघा, हे पण सोलून माझ्याकडूनच घेतलेत. टोमॅटो कापून घेतले. किती खोट आनंद, ते ऑलरेडी सोललेलेच भेटलेत. मी ब्लिंकिट वरून ऑर्डर केलेत ते. काय खोटं बोलती, बापरे. खरं सांगू मित्रांनो, हिने मला आहे ना भाजी मंडईमध्ये ना 2 वेळा पळवलंय. खोटं बोलते. अख्खं भाजी मंडई तिने मला पालतं घालायला सांगितलंय. तेव्हा ते भेटलंय आपल्याला. अख्ख्या भाजी मंडईमध्ये नव्हतं ते. खोटं बोलायची लिमिट असते, देवाला घाबर. खुल्लं ना? चल ठीक आहे मित्रांनो, थोड्या वेळाने बघा आता कसा पिझ्झा होतोय. तर आपले 10 मिनिटं फ्रेंड्स झालेले आहेत. तेव्हा चांगलं होते तेव्हा. तर हे बघा किती मऊ झालंय, एकदम सॉफ्ट झालंय बघा, एकदम माझ्यासारखं. कशाला त्या पिठाचं नाव खराब करतात. हे बघा. तर आता आपण ह्याला परत एकदा मळून घेऊ.
गोल बनला पाहिजे एकदम परफेक्ट, नाही तर मी खाणार नाही. जा तिकडं मग त्या डॉमिनोज मध्ये जा. तू तर बोलली मी डॉमिनोज पेक्षा चांगला बनवून, आता कधी बोलले मी? अख्ख्या व्हिडिओत नाही बोलले. ऑफ कॅमेरा बोलली का तनुजा? खोटं नको बोलूस तू. ऑफ कॅमेऱ्याचा मी काय विश्वास करू तुमच्यावर? तर काय झालंय चालू बनवायचं डो. काय बोल त्याला? डो डो बोलते, डो बोलते, पण हे डो पसरत का नाही? नाही फ्रेंड्स, होतंय होतंय. हार कर जीतने वाले को बाजी कर कहते. आणि जर माझं बनला पण नाही तर मी नाही का असं सॅड नाही होणार, कारण की माझं फर्स्ट टाइम आहे. जर मी काय ह्याच्यामध्ये गलती करेन तर मला नेक्स्ट मध्ये कळेल की मी काय चुकी केली. हा, आणि जास्त काय म्हणजे हा, आणि आपले इन्ग्रेडियंट काय जास्त वेस्ट सुद्धा नाही होणार, कारण की मी एकदम कमी कमी. वाव, झालं 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 आनंद. होतंय का? होतंय होतंय होतंय. आणि आपल्याला पातळच करायचं, जास्त म्हणजे जास्त थिक केलं ना मग पण चांगलं आता लागतं. ऑलरेडी फुल फुगणार आहे ना तो त्यात टाकल्यावर आपण. हा, हे बघ किती मस्त झाले. हा यार, परफेक्ट व्हायला लागलाय. है ना? येतोय येतोय तनुजा, ऑल द बेस्ट. कर तरुणा, तुझ्याकडून होईल. सगळ्यात मोठी तर पनोती तुम्हीच लावतात सगळ्यात आधी, मला माहितीये. तुला आश्वासन देतो की तुझ्याकडून होईल. आश्वासन कशाला देतात? मग काय देऊ? आश्वासन नाही बोलत त्याला. मग काय बोलतात? ते काय बोलतात त्याला? काय बोलतात? काय बोलतात यार त्याला? जाऊ दे आता, इथं माझा पिझ्झा जळून जाऊ जाईल. दे तरुणा, बनव आता पिझ्झा. एवढं ऐकू जाऊ दे आता. लय हसायला येतंय. देणार ना खायला? काय आलं? तू काय? नाही देणार, मी एकटे बनवून खाईन. मी बाहेरून मागून डॉमिनोज जा, जा, खा, जा. तुझ्या वाचून काय राहिले काय आता? ठीक आहे बेटे, खायला या आता. ठीक आहे, येतो ना खायला. बनवतो पहिला. निर्लज्ज सदा सुखी असे असतात इथं. थांबा, थोडासा वर करते ना अजून. हे बघा. हा यार, मस्त मस्त झालं ना एकदम. आता आपण ह्याला, अरे तो काय स्पून, लावायचं? या स्पूनने आपल्याला हे करून घ्यायचं असं. हे कशासाठी? ते फुगवा नाही म्हणून. अच्छा. अजिबात फुगला नाही पाहिजे पिझ्झा. बघा कसं करते आता. हे ऑलरेडी ते पण जे आपलं आपण रेडीमेड पिझ्झा बेस आणतो ना मार्केट मधून, हा, त्याला पण असतात ना? त्यात पण केलेले असतात ते, त्यामुळेच की ते फुगावा नाही म्हणून. जास्त अच्छा. आपल्याला कॉर्नरनी करायचं, कारण की जास्त ना कॉर्नरलाच फुगतो. ओके. डॉमिनोज पेक्षा चांगला झाला पाहिजे, पहिलंच सांगतोय. तुम्ही लयच कॉन्फिडन्स आहे तर लयच बसल्या बसल्या ऑर्डर द्यायला लागलात मला. हे पाहिजे ते पाहिजे. खायचे तर खा ना, तू तिकडे कोपऱ्यात बसा जाऊन. धर मग मोबाईल व्हिडिओ काढ तुझी एकटी. मग धर. त्या तिकडे मोबाईलची धमकी मला नाही द्यायची. हा, हे बघा. दाखव. हा, आता आपण ह्याला लावू पिझ्झा सॉस. जास्त जो टेस्ट आहे ना तो याच्यामुळेच आहे, पिझ्झा सॉस मुळे. आपण थोडा भरून लावू. हा. तसं काय पण हा? कोणी हाय नाही खायला आपल्या दोघांशिवाय. लयच मजा चालली. पण तुला पिझ्झा बनवायचा आहे, कधी सँडविच बनवायचा आहे, कधी काय बनवायचं आहे. मला नुसतं बनवायचंय. तुमची माझ्याहून जास्त मजा आहे. तुम्हाला खायला भेटताय तर ते कोण सांगेल? आ, मला कधीतरी भेटते, तुला दर दिवस भेटते. नाश्ता आण, नूडल्स आण, हे आण, ते आण. तर मग नाश्ता तर माणूस खाईल ना. तर माणूस आहे तर जगायसाठी काय ना काय खावा लागेल ना. कोण म्हणलं माणूस आहे? तुम्ही तर थांबा आता, तुम्ही ना या पिझ्झा लय बोलतात काय. याची स्मेल काय छान येते. बघा. हा है यार, ना, सेम पिझ्झा? पिझ्झा सारखीच स्मेल येते. पिझ्झा बनवता पिझ्झावरच येईल ना. काय बोलते तनुजा? सिरियसली फ्रेंड्स, मी लय वैतागले. वैतागली? जा मग. मजबुरी का नाम महात्मा गांधी. आता माझा हा डायलॉग. dialogue. माझा काय तुम्ही डायलॉग बनला की मी केली? माझा डायलॉग मलावरच बरोबर अपना लागला. गरीबों का पिज्जा. गरीबों का पिझ्झा. गरीबों का पिज्जा, बिना ओवन का पिज्जा. आता मायोनीज लावूया. मायोनीज. अरे असं दोन्ही साईड. अरे हे कसं फाडलंय बघा. हे बघा, इकडून पण निघत आहे आणि इकडून पण निघत आहे. खरंच यार, दोन्ही साईडनं फाडलंच का? अरे पहिले खालून फाडलं ते दिसलंच नाही फाटलेलं, म्हणून वरून फाडलं तर आता खालून पण निघले. काय? चलो कोई बात नाही. तुम्हाला त्याचा चान्स पाहिजे असता हसायला माझ्यावर. ते तर होईनच ना. काय होईनच, गप्प बसा.
तर आता सध्याला असा येत दिसतोय लुक पिझ्झाचा, पण पिझ्झापेक्षा चांगली तूच दिसते. थँक्यू. पण पिझ्झा चांगला झाला पाहिजे. हा तरच चांगले दिसत, नाही तर बघ कशी भुतणी बनवून ठेवतो तुला. झोपेत आवाज आहे जीवा जाग्या असल्यावर पण. चला आता आपली बारी आहे काय चीज टाकायची. तर आपण चीज टाकून घेऊ याच्यावर आता. बघा चीज टाकायचं काम चालू झालेलं आता. हे तर मेन इन्ग्रेडियंट दिसतंय होय तनु. आणि म्हणजे ना चीजला मी ऑलरेडी 10 मिनिटं आधीच बाहेर काढून ठेवलेलं होतं, कारण ते थोडंसं मेल्ट झालेलं पाहिजे आपल्याला. नाही आज पिझ्झा नाही बनत, काहीतरी वेगळंच बनते चांगलं. जेव्हा जेव्हा आनंद असे कॉम्प्लिमेंट देतात ना तेव्हा तेव्हा काही ना काही होतं बरं का. नाही यार तनु, मला खायचं तर चांगलंच बनणार आहे, टेन्शन नको घेऊ तू. टोमॅटो वगैरे आपले वेजेस टाकून घेऊयात. ओके. तुम्हाला कॉर्नवाला नाही आवडत ना? नाही सगळं चालतं मला, मला काय पण टाकून ते चालतं. काही पण ना? हा. बिना भाज्याच देऊ का बरोबर? दिसतं बेस. हे तर फुल लोडेड दिसायला लागलं आताच. हा का? तर सांग ना काय काय टाकलंय, म्हणजे तुला त्यांना पण त्यांना बनवायचं असेल तर कळून जाईल. सांगितलं ना सगळे वेजेस वगैरे टाकलेत, म्हणजे भाज्या काय वगैरे टाकायचं आता तू? आता सगळं ते शिमला मिरची टमाटे टाकले, आपलं मायोनीज टाकल्याच्या नंतर चीज टाकलं हा हा. आणि मग ते टाकलं सगळं. आता आपण ह्याच्यामध्ये कॉर्न ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. मला खूप जास्त आवडतात कॉर्न, म्हणून मी तर कॉर्न भरू टाकणार त्याच्यात. है ना? हा दिसतंय का नाही? काय दिसतंय. अर्धा जास्त तर खालीच पडलं. आता आपण याच्यामध्ये आपला ऑर्गॅनो टाकू. एवढं मी भरून टाकते चांगलं. थोडस एक्स्ट्रा मी चीज त्याच्यामध्ये ऍड करते, म्हणजे वर पण थोडासा चीजीनेस येईल. ठीक आहे. आता आपला जो पिझ्झा आहे तो प्रॉपर पद्धतीने डन झालाय. तर तुम्ही बघा तनुजाने कसा बनवलाय पिझ्झा. आता फुल लोडेड दिसतोय. हा किती वाला आहे मला ते तरी सांग. हा पूर्ण बनल्याच्या नंतर आपल्याला कळण किती वाला आहे. तर आता आपण हे बघा, हे पूर्ण तापलंय. सॉरी, आता हे ना स्टँड ठेवूयात आपण छोटंवालं. अरे वा. आणि त्याच्यानंतर हे ठेवूयात. तवा खूप गरम आहे. आणि आता आपण ह्याला काय आलं? चटका लागलाय. आता ह्याला झाकून ठेवूयात. आनंद कुठं असं ओपन नाही दिसत आहे ना? सगळं ओपनच आहे. कुठे आहे? हे काय ओपनच आहे सगळं खालनं. अरे पिझ्झा कुठून ओपन दिसतोय का? नाही, पिझ्झा open नाही खालचं दिसत. ओपन आहे ते मला पण माहितीये. होऊन जाईल ना मग त्यामध्ये. हा सॉरी, हाय फ्लेमवर ठेवायचं आपल्याला 10 ते 15 मिनिटं. पहिलं हा, 10 हाय मिनिटं हाय फ्लेमवर. ठीक आणि आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला स्लो फ्लेम करून परत 10 ते 15 मिनिटं ठेवायचं, म्हणजे की 25 ते 30 मिनिटांमध्ये आपला पिझ्झा जो आहे तो पूर्ण रेडी होऊन जाईल. तर आपण पहिला एक खाऊन बघू. हा, कसा फर्स्ट होतोय. मी पहिला बनवलाय, आता दुसरा मी नंतर ट्राय करते. का बनवून घेऊ हा पण? पहिलं बघू ना कसा होतोय तो. काय तर बनवून ठेव. है ना? तर आपण हा सेकंड बनवू. ह्याच्यात मी तेल लावून घेतलेलं होतं, तर हा सेकंड पण आपण सेम रेडी करू आणि मग भेटू आपण. किती वेळ थांबायचं तनुजा अजून? झालंय मी त्याची फ्लेम जी आहे ना ती बंद केली. आता आपण हे गणपती बाप्पा कोणाचा फोन आला? आय होप सो की छान झालेला असावा. स्मेल तर लय छान येते. गणपती बाप्पा मोरया. करू? हा ओपन कर. 1 2 3. वाव. झाला. आय एम सक्सेस. झाला. आता फक्त त्याला 2 मिनिटं थोडं थंड होऊ देऊ आपण, आणि नंतर मग प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊ. ठीक आहे. तर फ्रेंड्स, मम्मीचा कॉल आला होता म्हणून मी मम्मी बरोबर बोलत होते आणि मी हे काढून इथेच ठेवलं. तर आता ह्याची बारी आहे काढून बघायची. तर काय माहिती खालून काय करपलंय का काय, खालची साईड मला माहिती नाही. आपण ओपन करून बघू. तुम्हाला काय वाटतंय? झाला. चांगलं बोललात तरच भेटन खायला. नाही, चांगला झाला. एकच नंबर झालाय आता बघ. सगळीकडून कोपरे पहिले. अरे आनंद गप बसा ना, मला असं वाटतंय बरोबर निघतंय का नाही. निघल. आरामात कर, काही घाई नाही आपल्याला. खायचं तर आहेच आपल्याला. काढ कोपरे पहिले नाटके.
चलो बस. चला चला. आता हळूहळू तसंच गोपरा काढ, तसंच गोपरा काढ. ओ भाई करपलेला नाही पाहिजे नाही, पण मी एकदम त्याला परफेक्ट टायमिंगलाच ठेवले. हा हा दाखव ओ दाखव बरं, Perfect खाल्लं झालंय दाखव. बघा. लोकांना वाटन की खोटं बोलते. करपलेला नाही, अजिबात नाही करपलेला, फक्त एकदम फ्लफी झाला पाहिजे. आता आपण ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. हे बघा, अजिबात करपलेला नाही. जर करपला असतं ना तर हे पूर्ण काळं झालं असतं. हा बरोबर. बघा माझी प्लेट कामाला आली. मी नवीन प्लेट शोधत होते, ती जाळीवाली, बट ह्याच्यातच मी काम केलं. असं डोकं पाहिजे माणसाचं, हा है ना आनंद? हा तर आता आपण ह्याला कट करू, बट आय हॅव नो आयडिया की ह्या नाईफने मी कट करू. मी एकदा ट्राय करू फक्त. ऐक नाही थांब, तसं नको करू. मी तुला आयडिया देतो. हे धर तुम्हीच फक्त. करा. हे धर फक्त. आता मास्टर शेफ आलेत. एवढा ओव्हर कॉन्फिडन्स चांगला नसतोय. मास्टर शेफ आनंद, मी एवढं चांगलं बनवलं, तुम्ही खराब केलं ना तर नाही, बघा नाही. मग हा. खराब झाले, पैसे परत आहेत. काय पैसे परत आहे, मेहनत परत थोडी येईन माझी. नाही ठीक आहे. हा चला, काटो काटो काटो. बघा चीज किती मस्त झालाय, एकदम मेल्ट. हा थोडासा हा हे करा ना, असं इकडे तिकडे थांब, स्वाईप नाही करा. थांब, मला आयडियाने करून दे. ते सेकंड पिझ्झा पण ठेवलेला आहे. आता आपण ट्राय करून बघूया. आता बघा आता पिझ्झा मी sauce कट करून टाकलाय. घेतलाय. सॉस टाकलाय आणि थोडासा ऑर्गॅनो टाकलाय, कारण की त्याच्यामध्ये पण मी टाकलं होतं स्टार्टिंगला. हा आणि चिली फ्लेक्स नाही टाकलेत मी, मला नाही आवडत चिली तर फ्लेक्स. खाऊन बघ पहिलं, तूच खा आता, मी नाही खात. तर आता एक मी खाऊन बघते. कसं लागतं? डॉमिनोज फेल आहे, डॉमिनोज. एक नंबर झाला यार. किती चव आहे, त्यांना कडक नाही अजिबात, काय नाही. म्हणून मी पिझ्झा बेस बाहेरून आणत नाही, कारण की तो खालून कडक होतो. लेस खरं छान झाला यार. हा वाला पिझ्झा खाऊन बघू. मी मायनस पण घेतलंय, मला मायनस पण आवडतं त्याचवर खायला. तर पटापट हा दुसरा खाऊ. पण रेडी झालाय, तो पण दाखवते मी तुम्हाला, थांबा. तर बघू शकता तुम्ही, आपण बघूया सेकंड वाला झालाय का. आनंद हा इकडं. तर आमचा सेकंड पिझ्झा पण पहिला काढून घेतो, आम्ही दोघं पण संगच खाणार आहे. ह्याला जरा जास्त चीज आलंय. नाही ना, तो कॉल चालू होता ना, त्यामुळे तसं. चीज खाली हा. गेला त्याचा. हा एकदम गरम आहे ना. सो आपण ह्याला काढून घेऊ. हा पण एकदम वाह. परफेक्ट निघाला, हे बघू शकता खालून पण. एक नंबर. तर ह्याला पण कट करून घेऊया यार, हे पण मस्त झालं. हा लय pizza. चीजी दिसतोय. तेव्हा किती डोळे बंद करून मी खरंच सांगतोय, ब्लॉग चालू आहे म्हणून नाही बोलत आहे, पण मी असा पिझ्झा आहे ना कधीच नाही खाल्ला. एवढा सॉफ्ट आणि आतमध्ये ना कडक बी नसतंय, तसलं नाहीये. एकदम सॉफ्ट आणि एवढा छान लागतोय ना. आणि हा सेकंड पण आपला रेडी झाला, याला पण आम्ही कट करून आता ह्याचा पण मर्डर करून खाऊन टाकू आम्ही आता. कारण की आज आम्ही त्या पिझ्झामुळे आज आम्ही नाश्ता नाही केला है ना. मी बोलले तुम्ही नाश्ता नका करू, मी पिझ्झा बनवते, आपण तेच खाऊ मस्त. तर एकदम मस्त आमचा नाश्ता झालेला आहे. पिझ्झा आता जेवण करायची आमची इच्छा नाहीये. एवढा छान पिझ्झा बनवला आहे. थँक्यू तरुणा, वेलकम. तर हा आहे दुसरा पिझ्झा मित्रांनो. तर मी ह्याच्यातला पण एक बाईट घेतो, मनच भरत नाही खाऊन खाऊन. हे बघा किती मस्त झालाय. यांचं तर बघा किती चाललंय बघा. तर नेक्स्ट टाइम काय बनवणार आहे? बर्गर. तर ठीक आहे, चल आपण हे फटाफट खाऊन घेऊया. सो फ्रेंड्स, मी जसं की तुम्हाला सांगितलं, एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी कमी खर्चामध्ये आणि इतका डिलिशियस पिझ्झा बनतोय, इतका छान बनतोय ना. आणि हमेशा तुम्ही आधी कमी क्वांटिटीमध्ये ट्राय करून बघा कसं बनतोय कसं नाही, कारण की मी तर सक्सेस झाले. तुम्ही सुद्धा क्वांटिटीवर वगैरे सगळं लक्ष द्या, आणि जर आवडत असेल पिझ्झा तर घरी नक्की बनवा माझं बघून.
आणि काय विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. टोमॅटो सॉस आण.